नमस्कार. आनंद आर्ट अँड कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मिलाफ या वेबसिरीज अंतर्गत आपण भारतीय कला आणि संस्कृती याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण भारतातील संस्कृत साहित्याविषयी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, उपवेद, संस्कृत महाकाव्य, पुराणं आणि उपपुराणं, संस्कृत नाटकं आणि काव्य इत्यादीचा समावेश आहे. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. मानवानं त्याचं ऐहिक आणि मरणोत्तर जीवन कशा प्रकारे व्यतीत करावं याबाबतचं ज्ञान आपल्याला वेदांमधून मिळतं. वेदांची शैली अत्यंत काव्यात्मक असून त्यामध्ये संकेत आणि दंतकथांचा भरपूर वापर झालेला आढळतो. वेदांचं संकलन ख्रिस्तपूर्व 3000 ते 1000 ह्या काळात झालं असावं असं इतिहासकारांचं मत आहे. त्यापूर्वी वेदांचं जतन हे मुखोद्गत पद्धतीनं झालं असावं. वेदवाङ्मयास हिंदू धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. कारण वेद म्हणजे मनुष्याच्या आत्मउन्नतीसाठी प्रत्यक्ष परमेश्वरानं निर्माण केलेलं ज्ञान अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. वसुधैव कुटुंबकम ही वेदांमधील एक फार महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, ज्यामध्ये विश्वबंधुत्वाचा विचार केला आहे. वैदिक तत्त्वज्ञ आणि ऋषींद्वारे 4 प्रमुख वेदांची निर्मिती केली गेली, ज्यामध्ये विश्वामध्ये आढळणाऱ्या घटना, रहस्य ह्याबाबतचं चिंतन केलेलं आढळतं. हे सर्व चिंतन संस्कृत काव्याच्या स्वरूपात आहे. सर्व वेदांमध्ये यज्ञ म्हणजे त्याग ह्या संकल्पनेस खूप महत्त्व आहे. वेदोत्तर काळात प्रत्येक वेदाच्या अनुषंगानं ब्राह्मण, उपनिषद आणि आरण्यक ह्यांची निर्मिती झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांपैकी सर्वात जुना वेद म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदात एकूण 1028 सूक्तं असून आजच्या काळात अस्तित्वात असलेल्या इंडो युरोपीय गटातील भाषेचे हे सर्वात मोठे संकलन आहे. निसर्ग सौंदर्य आणि ऐहिक जीवनातील ऐश्वर्य हे ऋग्वेदातील प्रमुख विषय आहेत. ऋग्वेदात एकूण 10 मंडलं असून प्रत्येक मंडलामध्ये यज्ञविधी, जन्ममरणाचे चक्र, विश्वाची निर्मिती, त्याग ह्याच सोबत स्वर्गसुख आणि सोमरसाची प्राप्ती ह्याबाबतची सूक्तं आहेत. पुरुष सूक्त हे 10व्या मंडलात असून गायत्री मंत्र 3ऱ्या मंडलात आहे. ही सूक्तं देवांचा प्रमुख इंद्र याची स्तुती आणि प्रार्थना करण्यासाठी असून इंद्राव्यतिरिक्त अग्नी, वरुण, रुद्र, आदित्य, वायू, अश्विनी बंधू, उषा, पृथ्वी आणि वाक ह्या अन्य देवदेवतांची सूक्तंही ऋग्वेदामध्ये आढळून येतात. ह्या मंडलांपैकी 2 ते 7 ही मंडलं प्राचीनतम आहेत. गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वशिष्ठ व त्यांच्या परंपरेतील लोक ह्या मंडळातील सूक्तांचे ऋषी आहेत. ह्या मंडळांना गोत्रमंडले म्हणतात. ऋग्वेद हा भारतातील सर्वात जुना ग्रंथ असून तो पारसी समुदायाच्या झेन अवेस्ता या ग्रंथास समांतर आहे. ऋग्वेदाची सर्वात जुनी प्रत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी आहे. यजुर्वेदाच्या एकूण 6 संहिता आहेत. यजुर्वेदाचे शुक्ल आणि कृष्ण असे 2 प्रमुख भाग असून त्यांनाच वाजसेनीय संहिता व ऐतरेय संहिता असंही म्हणतात. यजुर्वेदाच्या तैतरीय, मैत्रेयिणी, काठक, कपिलश्रेष्ठ, काण्व आणि माध्यंदिनी ह्या 6 संहितांपैकी पहिल्या 4 कृष्ण यजुर्वेदाच्या असून पुढील 2 शुक्ल यजुर्वेदाच्या आहेत. यज्ञविधीमध्ये दिले जाणारे विविध बळी आणि त्याबाबतचे मंत्र हा यजुर्वेदाचा प्रमुख विषय असून हे यज्ञकार्य करणाऱ्या ब्राह्मणांचा प्रमुख मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनही यजुर्वेद ओळखला जातो. यजुर्वेद संहितेतील गद्यभाग स्वतंत्रपणे लिहिला गेला असावा, परंतु पद्यभाग मात्र ऋग्वेद संहितेवर आधारित आहे. साम ह्या शब्दाचा अर्थ गायन असा आहे. त्यामुळे गीत आणि गायन हा सामवेदाचा प्रमुख विषय असून यामध्ये 1875 सूक्तं आहेत.
मात्र ह्यापैकी केवळ 75 सूक्त ही मूळ सामवेदातील सूक्त असून अन्य सर्व सूक्त ऋग्वेदातून घेतली आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे. सामवेदामध्ये सूक्त, स्वतंत्र ऋचा आणि 16,000 रागरागिण्यांचा समावेश आहे. गेयतेमुळे ह्यास मंत्रग्रंथ असंही म्हणतात. भारतीय शास्त्रीय गायनाची सुरुवात सामवेदाच्या निर्मितीमधूनच झाली आहे. सामवेदातून आपल्याला वैदिक काळातील भारतीयांनी केलेल्या प्रगतीची माहिती देखील मिळते. अथर्ववेदास ब्रह्मवेद असंही म्हणतात. तसेच ह्या वेदाची निर्मिती अथर्व आणि अंगिरस ह्या ऋषींद्वारे झाली असल्यानं त्यास अथर्व अंगिरस असेही म्हणतात. अथर्ववेदात एकूण 20 कांडे असून सुमारे 6,000 ऋचा आहेत. मानवी समाजाचं स्थैर्य आणि ऐश्वर्य, मानवाच्या दैनंदिन आयुष्याचे सर्व पैलू ह्याच सोबत विविध रोगांवरील उपाय हे अथर्ववेदातील प्रमुख विषय आहेत. त्याचप्रमाणे वैश्विक घटनांमध्ये होणारे बदल आणि गृहस्थ जीवनातील दैनंदिन विषय ह्यावरील भाष्य देखील अथर्ववेदात आढळून येतं. आयुर्वेद, युद्धशास्त्र, प्रशासन ह्याबाबतची माहिती देखील पहिल्यांदा अथर्ववेदामध्येच मिळते. मंत्र, तंत्र, जादूटोणा, पिशाच्य ह्या साऱ्यांचं वर्णन आणि त्यावरील जालिम उपाय ह्यांचं वर्णनही अथर्ववेदात केलं गेलं आहे. वेदांचा साकल्यानं अभ्यास करण्यासाठी वेदांगांचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंदस आणि ज्योतिष ही 6 प्रमुख वेदांग आहेत. पुढे विविध अभ्यासकांद्वारे ह्या सर्व विषयांबाबत स्वतंत्र ग्रंथनिर्मिती देखील करण्यात आली, ज्यास सूत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ, संस्कृत व्याकरणाबाबत पाणिनी यानं लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ. वेद, उपनिषद, ब्राह्मण, आरण्यक या सर्व ग्रंथांना एकत्रितपणे श्रुतिग्रंथ असंही म्हणलं जातं. ब्राह्मणे हा श्रुतिग्रंथाचा भाग असून ते प्रत्येक वेदाशी संलग्न आहेत. वेदांवरील भाष्य, तत्त्वज्ञान आणि मूलभूत सत्य, वैदिक कर्मकांड, बळी देण्याचे शास्त्र, यज्ञविधी आणि त्यासोबतची कर्मकांड कशी पार पाडावीत ह्याबाबतच्या सूचना हे या ग्रंथांचे प्रमुख विषय आहेत. ब्राह्मणांच्या निर्मितीच्या कालखंडाविषयी मतभेद असले तरी त्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व 900 ते 700 ह्या दरम्यान झाली असावी अशी सर्वसाधारण मान्यता आहे. ह्या ग्रंथांमध्ये मंत्रांच्या उच्चारणाच्या सांकेतिक महत्त्वाचं वर्णन देखील करण्यात आलं आहे. विधी आणि अर्थवाद असे ब्राह्मण ग्रंथांचे 2 प्रमुख भाग आहेत. ऋग्वेदाशी संबंधित ऐतरेय ब्राह्मण, कौशितकी ब्राह्मण. यजुर्वेदाशी संबंधित तैतरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण. अथर्ववेदाशी संबंधित गोपथ ब्राह्मण, जन्मेजय ब्राह्मण, पंचविश ब्राह्मण. सामवेदाशी संबंधित तांड्य ब्राह्मण, साध्विंश ब्राह्मण. ही वेदग्रंथांशी संबंधित काही प्रमुख ब्राह्मणे आहेत. ब्राह्मण ग्रंथाप्रमाणेच आरण्यके ही देखील वेदांशी संलग्न असून त्यामधील वेदातील कर्मकांड आणि बळी ह्याविषयीची माहिती विविध अंगांनी दिली आहे. तसेच आरण्यकांमध्ये जन्ममृत्यूच्या चक्राशी संबंधित विधी आणि आत्म्याची क्लिष्टता ह्याबाबतची देखील माहिती आहे. आरण्यकांची निर्मिती ही अरण्यात राहणाऱ्या ज्ञानी आणि पवित्र मुनींद्वारे झाली आहे अशी मान्यता आहे. उपनिषद या शब्दाचा अर्थ जवळ बसून ऐकणे असा आहे. अरण्यातील शांत आणि पवित्र वातावरणात शिष्य गुरूंजवळ बसून जे ज्ञान ग्रहण करीत त्यातून उपनिषदांची निर्मिती झाली. उपनिषदांची संख्या सुमारे 200 पेक्षा अधिक असून ज्ञाननिर्मितीची ही पद्धत गुरुशिष्य परंपरेचा भाग आहे. उपनिषदांची भाषा संस्कृत असून त्यात वेदांबाबत गूढ पद्धतीनं आणि संन्यस्त वृत्तीनं ज्ञान दिलं आहे. उपनिषद ही वेदवाङ्मयाचा शेवटचा भाग असल्यानं त्यास वेदांत असंही म्हणतात. मनुष्य जीवनातील सत्य, मोक्ष आणि मुक्ती ह्याविषयीचं ज्ञान, मनुष्यास भेडसवणाऱ्या तात्विक आणि अमूर्त समस्यांविषयीचं भाष्य, मानवाची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती, जन्ममृत्यूचे चक्र, मनुष्य जीवनाचे ऐहिक आणि पारमार्थिक ध्येय हे उपनिषदांचे प्रमुख विषय आहेत. मोक्ष ही संकल्पना उपनिषदांद्वारेच निर्माण झाली आणि तिला भारतीय जनमानसात कायमचं स्थान प्राप्त होऊन मोक्षास 4थ्या पुरुषार्थाचं स्थान प्राप्त झालं आहे.
ह्या 200 उपनिषदांपैकी 108 उपनिषदांना मुक्तिका असंही म्हणतात. ह्या उपनिषदांमध्ये केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ईशावास्य, बृहदअरण्यक, ऐतरेय आणि छांदोग्य ही महत्त्वाची आणि प्राचीनतम उपनिषदं आहेत. भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य असलेले सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातील आहे. उपनिषदातले ज्ञान हे हिंदू धर्मातील पूजापद्धती आणि रीतिरिवाज ह्यांचा पाया असून उपनिषदे ही मुख्यतः ज्ञानाशी तर आरण्यके ही कर्मकांडाशी संबंधित आहेत. उपवेदांमध्ये गांधर्ववेद, आयुर्वेद, धनुर्विद्या, शिल्प, अर्थशास्त्र ह्या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होतो. उपवेद हा श्रुती आणि स्मृती ग्रंथांखेरीज आणखी एक प्राचीन वाङ्मय प्रकार आहे. भारतीय साहित्यातील एक अमूल्य ठेवा म्हणजे संस्कृत महाकाव्य. महाकाव्यांचे आर्ष आणि अभिजात असे 2 प्रकार पडतात. रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीमधील 2 अजरामर आर्ष महाकाव्ये असून त्यांची मोहिनी गेली हजारो वर्ष भारतीय जनमानसावर कायम आहे. शाकुंतल, रघुवंश, कुमारसंभव, कीर्तार्जुन इत्यादी अन्य श्रेष्ठ कलाकृतींचा समावेश अभिजात महाकाव्यांमध्ये होतो. रामायणाच्या अनेक आवृत्त्या असून ह्यापैकी वाल्मिकी रामायण ही सर्वाधिक प्रसिद्ध आवृत्ती आहे. वाल्मिकींना आदिकवी असं म्हणतात, त्यामुळे रामायणास आदिकाव्य असंही म्हणलं जातं. रामायणाच्या निर्मिती काळाबाबत मतमतांतरं असली तरी बहुतांश इतिहासकारांद्वारे रामायणाचा निर्मिती काळ ख्रिस्तपूर्व 1500 असा मानला जातो. रामायणात एकूण 24,000 ऋचा असून त्यांची विभागणी 7 खंडांमध्ये करण्यात आली आहे. रामायणात राम रावण ह्यांच्या युद्धाचं वर्णन असून रामाचं जीवन हा रामायणाचा मुख्य विषय आहे. ह्यासोबतच रामायणामध्ये अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांबाबतचे मार्गदर्शन देखील केलं आहे. रामायणातील रामाचा रावणावरील विजय हा सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवरील विजयाचं प्रतीक मानलं जातं. रामायणाप्रमाणेच महाभारताच्याही अनेक आवृत्त्या असून यापैकी वेदव्यासांद्वारे निर्मित महाभारत ही सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. हा ग्रंथ जय, भारत आणि महाभारत अशा 3 टप्प्यांमध्ये विकसित झाला आहे. सुरुवातीस 8,800 ऋचा असलेल्या ह्या आवृत्तीचे नाव जय असं होतं. त्यानंतर ह्या ऋचांची संख्या वाढून त्यास भारत असं नाव मिळालं. सध्याच्या प्रचलित महाभारताच्या आवृत्तीमध्ये 1,00,000 ऋचा असून त्यांची विभागणी 10 खंडांमध्ये करण्यात आली आहे. हस्तिनापूर राज्याच्या गादीवरील अधिकारासाठी कौरव आणि पांडव ह्यांच्यामध्ये झालेले युद्ध हा महाभारताचा प्रमुख विषय असून श्रीकृष्ण हा या कथानकाचा सूत्रधार आहे. महाभारतामध्येच हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता याचाही समावेश आहे. भगवद्गीतेमधील हिंदू धर्मातील तात्विक कूटप्रश्न आणि मनुष्याने त्याचे जीवन उदात्तपणे कसे व्यतीत करावे ह्याबाबतचे मार्गदर्शन आहे. भगवद्गीतेतील बहुतांश भाग हा भगवान श्रीकृष्ण आणि पांडव राजकुमार अर्जुन ह्यांच्या संवादाद्वारे वर्णन केलेला असून त्यामध्ये हिंसा, अहिंसा, कर्म, अकर्म व धर्म ह्याबाबतची चर्चा आहे. तसेच मनुष्याचे विविध प्रकारचे धर्म आणि त्याने आचरणात आणावयाची निष्काम कर्मयोग ह्याबाबतची चर्चा देखील भगवद्गीतेमध्ये आहे. रामायण आणि महाभारत हा जागतिक दर्जाचा साहित्यिक ठेवा असल्यानं त्याची जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये आणि सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. मनुष्य जातीनं आचरणात आणावयाचा योग्य मार्ग आणि जीवनातील सकारात्मकतेची आवश्यकता ह्या 2 महत्त्वपूर्ण विषयांचं प्रतिपादन ह्या महाकाव्यांमध्ये असल्यानं अनेक कलाप्रकारांमध्येही या महाकाव्यांचं रूपांतर झालं आहे. पुराणांचा समावेश भारतीय दंतकथांमध्ये केला जातो. पुराणांमध्ये विश्वाची निर्मिती आणि त्याच्या संभाव्य विनाशापर्यंतच्या इतिहासाबाबतच्या गोष्टी वर्णनात्मक स्वरूपामध्ये देण्यात आलेल्या आहेत. पुराणांपैकी भागवत, ब्रह्म, युग, अग्नी, गरुड, पद्म, विष्णू आणि मत्स्य ही प्रख्यात पुराणं आहेत. पुराणांमधून आपल्याला उत्तर वैदिक काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाची माहिती मिळते. तसेच इतिहासाच्या अभ्यासकांनी भूगोल,
इतिहास आणि विविध राजवंश ह्याचीही माहिती मिळते. पुराणातील माहिती ही गोष्टी स्वरूपात असल्यानं ती समजायला सोपी आहे व त्यामुळे पुराणे जनमानसात लोकप्रिय आहेत. पुराणांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. पुराणांमधील गोष्टी या प्रामुख्यानं बोधकथा आणि दंतकथा ह्या प्रकारच्या आहेत. बोधकथांमधील प्रमुख पात्र ही मनुष्य असून त्याच्याद्वारे धार्मिक, नैतिक आणि आध्यात्मिक विषयांची शिकवण दिलेली आढळते. तर दंतकथांमध्ये वस्तू, रहस्यमय प्राणी, झाडे, वनस्पती ह्यांना मानवी गुण चिटकवून त्यांच्याद्वारे नीतिमत्तेची शिकवण दिलेली आढळते. भारतीय संस्कृतीची पायाभरणी ही पुराणांद्वारे झाली अशी मान्यता आहे. पुराणे हा वाङ्मय प्रकार अत्यंत लोकप्रिय झाल्यानं त्यामधून सुमारे 19 उपपुराणांची निर्मिती झाली. गुप्त काळातील संस्कृत शब्दकोशकार ह्यानं सांगितल्याप्रमाणे उपपुराणांमध्ये 5 प्रमुख विषयांची चर्चा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सर्ग म्हणजे विश्वनिर्मिती, प्रतिसर्ग म्हणजे विध्वंस आणि पुनर्निर्मितीचे चक्र, मन्वंतर म्हणजे मनूच्या जीवनाचा कालावधी, चंद्र आणि सूर्यवंश म्हणजेच देव आणि ऋषी यांच्या चंद्र आणि सूर्यकुळाची वंशावळ आणि वंशनुचरित्र म्हणजे राजांच्या ऐतिहासिक वंशावळी यांचा समावेश आहे. प्राचीन भारतात निर्माण झालेले संस्कृत साहित्य हे विषय वैविध्यानं भरलेलं आहे. रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य ही संस्कृत काव्याची पूर्वसूरी असून ह्या ग्रंथांमधील काव्य, नाटकं, आरोग्य, औषधं, राज्यशास्त्र, व्याकरण, खगोलशास्त्र, गणित इत्यादी अनेक विषय देखील ह्याच महाकाव्यावर आधारित आहेत. बहुतांशी सर्व संस्कृत साहित्य हे व्याकरणाच्या नियमांनी बांधलेले असून ह्या नियमांचे वर्णन पाणिनी याच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये आढळून येते. संस्कृत नाटकांचा विचार करता ह्या नाटकांचा प्रमुख उद्देश हा लोकरंजनाचा असला तरी जीवनाबाबतचा एक वेगळा दृष्टिकोन ही नाटकं आपल्याला देतात. नाटकामधील अभिनय, मुद्रा, रंगमंच, दिग्दर्शन ह्याबाबतचे नियम आणि मार्गदर्शन आपल्याला भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आढळून येतं. धनंजयाचा दशरूपक हा नाट्यशास्त्रावरील आणखी एक प्राचीन ग्रंथ. प्राचीन भारतामध्ये कालिदासाची मालविकाग्निमित्र, विक्रम उर्वशीय आणि अभिज्ञ शाकुंतल, तसेच शूद्रक याचे मृच्छकटिक, विशाखादत्तचे मुद्रा राक्षस, भवभूतीचे देवी चंद्रगुप्त आणि उत्तर रामचरित्र आणि भासाचे स्वप्न वासवदत्ता ह्या प्रमुख नाटकांची निर्मिती झाली. सारीपुत्त प्रकरण हे आज उपलब्ध असलेल्या संस्कृत नाटकांपैकी सर्वात जुने नाटक असून ते अश्वघोषानं लिहिले आहे. कथा आणि नाटकं यामध्ये गोष्टींवर तर काव्यामध्ये मुख्यतः रचना, शैली, भाषा ह्यावर भर दिलेला आढळतो. कालिदास हा एक थोर संस्कृत कवी होता, ज्यानं कुमारसंभव, रघुवंश, मेघदूत आणि ऋतुसंभव अशा अजरामर काव्याकृती निर्माण केल्या. गुप्त काळामध्ये संस्कृत काव्यनिर्मितीमध्ये हरिसेनाचं योगदान महत्त्वाचं आहे. त्याने समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचं वर्णन केलेले काव्य इतके प्रशंसेस पात्र ठरले की ते अलाहाबादमधील स्तंभावर कोरले आहे. 12व्या शतकात गीत गोविंद या काव्याची निर्मिती करणारे जयदेव हे एक लोकप्रिय कवी होते. या काव्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे जीवन हा प्रमुख विषय असून कृष्णभक्ती, कृष्णाचे राधेवरचे प्रेम आणि निसर्ग सौंदर्य हे इतर विषय आहेत. प्राचीन भारतामध्ये निर्माण झालेली इतर महाकाव्य म्हणजे भारवीचे किरीटार्जुन तर माघाचे शिशुपाल वध इत्यादी ही होत. ह्याखेरीज प्राचीन भारतात शिक्षित आणि सुसंस्कृत लोकांसाठी विज्ञान आणि राज्यशास्त्र ह्या विषयांवर अनेक ग्रंथांची निर्मिती केली गेली. ह्याच काळात धर्मविषयक अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, ज्यास धर्मसूत्र असं म्हणतात. स्मृतिग्रंथ आणि धर्मसूत्र यांच्या एकत्रीकरणास धर्मशास्त्र असं म्हणतात. बहुतांश हिंदू राजांच्या राज्यकारभारासाठी हे ग्रंथ आधारभूत होते. तसेच ह्या ग्रंथांमध्ये मालमत्ता धारण करणे, विकणे, हस्तांतरण करणे इतकेच नाही तर फसवणूक आणि खून ह्यासारख्या गंभीर गुन्ह्यांना काय शिक्षा द्यावी याबाबतची चर्चा देखील आढळून येते. ह्याच काळातील आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती.
स्त्री व पुरुषांची सामाजिक भूमिका, सामाजिक स्तरावर त्यांच्यामध्ये निर्माण होणारे संबंध आणि समाज जीवनात त्यांनी कसे वागावे ह्याबाबतच्या नीतिनियमांची चर्चा ह्या ग्रंथामध्ये आढळते. हा ग्रंथ मानवजातीचा मूळ पुरुष मनू ह्यानं दिलेल्या शिकवणीच्या स्वरूपात असून त्याचा निर्मितीकाळ ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 200 असा आहे. ह्याच काळातील राज्यशास्त्रविषयक आणखी एक ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. या ग्रंथात मौर्य काळातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीचं वर्णन तसंच राज्यानं बाळगायचं सैन्य आणि त्याबाबतची रणनीती याची सविस्तर चर्चा आढळते. ह्या ग्रंथाचा लेखक म्हणून ओळखला जाणारा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त हे नाव सम्राट चंद्रगुप्ताच्या दरबारातील विद्वान ब्राह्मण चाणक्य ह्याचेच होते, असे इतिहासकारांचे मत आहे. राज्यशास्त्रावरील इतर ग्रंथांमध्ये कामंदकीय नीतिसार, नीतिवाक्यमृतम, शुक्रनीती या ग्रंथांचा समावेश आहे. त्याचसोबत चरकसंहिता, सुश्रुत संहिता, मध्वनिदान, पंचसिद्धांतिका, बृहत संहिता, आर्यभाटीय हे ग्रंथ तसेच संगीत रत्नाकर, संगीत दर्पण, सिद्धांत शिरोमणी, सिद्ध नागार्जुन, बाह्यस्फुट सिद्धांत, कामसूत्र ह्या अनेकविध विषयांवरील ग्रंथांवरून प्राचीन शास्त्रीय ग्रंथनिर्मितीची व्याप्ती कळते. प्राचीन काळात दरबारी भाषा असलेल्या संस्कृत भाषेला गुप्त काळात अधिक उत्तेजन मिळाले आणि गुप्त सम्राटांनी अनेक महान कवी, नाटककार आणि विद्वानांची नेमणूक त्यांच्या दरबारात केली. तसेच ह्या काळातील शिक्षित लोकांनीही संपर्काची प्रमुख भाषा म्हणून संस्कृत भाषेस प्राधान्य दिले. नंतरच्या कुशाण काळातही अनेक संस्कृत पंडितांना राज्याश्रय मिळाला व त्यांच्याद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संस्कृत साहित्याची निर्मिती केली गेली. उदाहरणार्थ अश्वघोषानं लिहिलेलं बुद्धचरित्र, ज्यात बुद्धाच्या जीवनाचं वर्णन आहे. अश्वघोषाने अन्य इतर काव्यांची निर्मिती केली. सौंदरानंद हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीस संस्कृत वाङ्मयाचे प्राबल्य फारसे राहिले नाही, पण ह्या काळात काश्मीर आणि राजस्थान ह्या प्रांतात काही महान संस्कृत ग्रंथांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ कल्हणाचे राजतरंगिणी आणि सोमदेवाचे कथासरितसागर हे ग्रंथ. तर आज आपण भारतातील संस्कृत साहित्याविषयी माहिती घेतली. मित्रांनो, हा विषय इतका मोठा आणि गहन आहे की फक्त एका एपिसोडमध्ये याबाबत माहिती देणं केवळ अशक्य आहे. या विषयाची माहिती देणारे अन्य काही व्हिडिओज आम्ही नक्की बनवू. आज इथंच थांबूयात. आजचा आमचा एपिसोड आपल्याला कसा वाटला याबाबत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.